गौरव म्हात्रेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगला क्रिकेट त्यांनी दाखवलाय. परंतु समोर आज आपण जर पाहिलं तर शिरगाव सारखा एक मोठा संघ आहे. इनफिल्डच्या वरनं खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु कॉपीबुक स्टाईलनं बॉलला मात्र भिरकावून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरव म्हात्रे नावाचा ब्रँड षटकार. फायनली बॉल ट्रॅव्हल होता. इथे देखील तुम्ही पाहताय धाबेक पडायचा प्रयत्न जरूर होता परंतु आता बॅटवरती व्यवस्थित बॉल आला नाही त्यामुळेच की काय डॉट बॉलची समाप्ती होत असताना खूप चांगली क्रिकेट स्पर्धा. आज आय थिंक बादल सभारे नाही आहेत टीममध्ये, दिनेश वाघ नाही आहेत त्यामुळेच की काय सलामीला सुमेध जाधव दाखल झाला. कोण विसरेल सुमेध जाधवला. भरपूर चांगला क्रिकेट त्याने नेहमीच दाखवला. सज्ज होतोय. हा प्रकार बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉलला उत्तम फेक करतात दरम्यान एक चेक सिंगल येथे एकविटी जाईल आणि त्या सिंगलच्या दोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दोन ऑफिशियल पंच तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. प्रशांत सूर्यराव सर त्यांच्या साथीनं कुणालजी पेनकर सर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही नामांकित पंच आणि तिसरे पंच आमचे योगराज महाराज बुटेरे. हा ट्रॅकर होता यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर हा चेंडू होता परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर फसला गौरवचा. गौरवला माहिती होतं इथे मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गॅप मोठा आहे त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि दरम्यान तुम्ही पाहता डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. शेवटचा चेंडू डॉट आलाय. धावफलक 10 या आकड्यावरती तुम्हाला टीमची टोटल पाहायला जरूर मिळेल. 5 षटकाचे मॅच आहेत. 2 ओव्हर तुम्हाला पॉवर प्लेचे नेहमीच पाहायला मिळतात. दोन्ही एंडकडनं आपण खेळतोय. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ एक्स्ट्राच्या हाफमधून जनताराजा शिड संघाने गाजवला. त्यानंतर आपण पाहिलं रेग्युलर गटातून सुपर 5 मध्ये टॉप 5 मध्ये संघ दाखल झाला. नयनजी बोराडे यांचा नित्य 11 जयरमान एरंजाड आणि आज देखील तुम्ही पाहताय खरं तर एक्स्ट्राच्या हाफमधून सकाळच्या सत्रामध्ये आर के ग्रुप वालेवली अभिराजी मस्कर यांच्या संघाने भरपूर चांगली कामगिरी केली आणि आता रेग्युलर गटातील देखील तुम्हाला संघ मैदानाच्या पदी खेळताना दिसतात. षटक क्रमांक दुसरे घेऊन सागर इरमाळी भागारामजी पवार यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात टीम शिरगाव संघाला. यावेळेस तुम्ही पाहताय स्वतःला पूर्णपणे झोकून दिले डाईव्ह लगवत असताना बॉल लाडवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला झाला. हा मैदान त्यासाठी तर ओळखलं जातं. या मैदानावरती खेळाडू असतील त्यानंतर टीम्स असतील नेहमीच गर्दी का करतात तर कशाही प्रकारचे तुम्ही डाईव्ह लगावू शकता. मैदानाच्या चौफेर बाजूला गालीच्या पसरलाय गवताचा. इथे ऑन साइडला खेळलाय. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टकचा स्वीट जाऊन कानावरती आदळलाय आणि बॉलने केली बाउंड्री लाईनची सफर. षटकार. थँक्यू सो मच. बदलापूर शिरगावातील एक नामांकित व्यक्तिमत्व खरं तर भागारामजी पवार सर आमच्यासोबत जोडले गेले. त्यांच्याकडून सलग 3 बॉल 3 विकेटसाठी 1000 टीम शिरगाव संघाच्या खेळाडूंना आणि सलग 3 बॉलवरती जर 3 चेंडू डॉट फेकले कोणत्याही गोलंदाजानं तर त्यांना देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल असं त्यांनी सांगितले. परंतु इथे मिस्टेक होते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आला. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती आता वेगाने पुढे सरकेल. गौरव म्हात्रे त्याचा बल्ला बोलतोय. या मॅचमध्ये एक षटकार त्याने दाखवला, एक चौकार त्याने दाखवला आणि धावफलक 21 धाबा. इथे देखील फटका चांगला आहे. पॉइंटला पाहिलं होतं. क्षेत्र मोकळं आहे. मागील बॉलवरती ताकद या बॉलवरती नजाकत. बघता बघता बॉल फरार. चौकार.
थँक्यू. ची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती धावा 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं इथे मात्र बारगस्त असताना हरेश वजे आज मात्र भरपूर खुश असतील, कारण पहिला सामना त्यांनी जिंकला. खूप चांगला क्रिकेट त्यांच्या टीमने दाखवला या स्पर्धेमध्ये. आमचे मित्र कल्पेजी जमदरे यांचं आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि त्यांचं स्वागत करणारा हा चौकार गौरव चंद्रकांत म्हात्रे यांच्या वाटमधून बॉल सीमा पार चौकार. अजून एक चौकार आलाय गौरवच्या बॅटमधून. आज 3 खेळाडू टीममध्ये नाही आहेत. खरं तर हिटमॅन म्हणून ज्याची ओळख आहे समीर भगत, आज मात्र तिरुपती बालाजी दर्शनासाठी तो दाखल झाला. त्यानंतर बादल असेल जो पालखीसाठी दाखल झालाय आई एकविरा मातेच्या, आणि कल्पेश देखील आज इनमध्ये नाही आहेत. त्यामुळे 3 खेळाडूच्या गैरउपस्थितीमध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय जरूर. खरं म्हटलं की आमचे नामांकित पुरस्कर्ते म्हणून ज्याची ख्याती आहे, जे नेहमीच समालोचकांवरती प्रेम करतात. त्यानंतर प्रत्येक खेळाडू मॅन ऑफ द मॅचसाठी असतो, त्यावेळेस मात्र ज्यांच्या माध्यमातून 1000 2000 3000 असे कॅच प्राईज लावले जातात. क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व देवदाची भगवान भगत यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेत. टीम खरबई संघाला त्यांचे शुभेच्छाचा आम्ही स्वीकार करू. त्यानंतर अजय भरत जमदरे यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेत, जे मात्र उद्योजक आहेत. त्यानंतर समाजसेवक आहेत, त्यांचे आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करतो. आणि आमचे आकाजी जमदरे असतील त्यांचे आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करू. आकाजी दिलीप जमदरे, त्याचबरोबर राजेश नंदा फुटाणे हे देखील मनालीवरून या मॅचचा आनंद घेतात. खास करून खरवई टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांचाही शुभेच्छाचा आम्ही स्वीकार करू. उल्हासजी जमदरे असतील त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता दिवस क्रमांक 2 मध्ये खरबई बनाम शिरगाव अशी मॅच तुम्हाला 12 बेल. षटक क्रमांक दुसरा संपन्न झालं आणि 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 10, दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत 20 धावा खर्च केल्या. यावेळेस गोलंदाज सागरच्या माध्यमातून षटक क्रमांक तिसरा घेऊन जीवन दाखल होतोय गोलंदाजी मार्कवरती. खरबई म्हटलं की आमचे तुषारजी दोंदे यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा, जे जुने जाणते खेळाडू आहेत. अजून एक चांगला फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न. बॉल मात्र व्ही शेपमध्ये लॉंग ऑफला पोहोचतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित होते. प्रथमेश तुपेला आपण पाहतोय जो संघनायकाच्या भूमिकेत आहे आणि बॉलला उतरून फेक करतोय. एक चक्की सिंगल इथे एकपडली गेली आहे या बॅचमध्ये आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या स्कोर कार्डवरती 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. फुलटॉस होता, आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाला विकेटला. खेळाडू डीप मध्ये उपस्थित होते. एक चक्के सिंगल इथे देखील मिळणार आहे आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. चांगली रणनीती आता तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल, कारण माहिती आहे सुमेधला चांगली बॅटिंग करतोय गौरव आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला स्ट्राईक देणे अनिवार्य आहे आणि त्यासाठी आता स्ट्राईक रोटेट देखील केली आहे. मयूरजी जगन्नाथ पेसेकर साहेब, प्रतीकजी जगन्नाथ पेसेकर साहेब यांचं बालकी हक्काचं हे मैदान आहे. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न घडलाय, काय यशच्या उद्ध्वस्त. गौरव मात्र तो मात्र परतावा लागेल माघारी. फर्नस बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. यावेळेस तुम्ही पाहताय दिनेश वाघ जो मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय यावरती साऱ्यांचं आता लक्ष लागलंय.
षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे. जीवनला तुम्ही पाहताय पहिल्या 2 बरोबर ती 2 सिंगल, तिसऱ्या बरोबर ती त्याने विकेट संपादित केली. जीवन राईट मोर द विकेट. फुल टॉस होता, फुल टॉस बॉलला इथे मात्र थारा नाहीये. बॉलला फेकून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल फेस करतोय दिनेश, त्याच्या बॅटमधून चाललाय बॉल सीमा पार, षटकार. आपण ऐकतोय. खरं तर कालच्या दिवसामध्ये बदलापुराची मानाची पालखी मानकिवरी गावातून निघाली. हाकेला धावणारी नवसाला पावणारी आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेची पालखी आपण पाहिली. काल मोठ्या थाटामाटानं मानकिवली गावातून ती पालखी निघाली. उद्या ती पालखी कार्ले गडावरती पोहोचणार. आई एकविरा मातेचा आशीर्वाद घेऊन आपण देखील काल या खेळाला सुरुवात केलं आणि आज दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. चला मॅच बॉल आलाय, त्यामुळे आता तोच चेंडू घ्यायचा आहे. षटकार आलाय. धावफलक आता पुढे सरकत असताना 38 38 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्थाकीगिरपती पुन्हा येतात दिनेश. सज्ज होतोय गोलंदाज जीवन. राईट नंबर विकेट ना. इथे मागील बॉलवरती आपण पाहिलं खर तर षटकार जरूर आला, परंतु इथे घडले काय, फरदच बाद. या वाघाला इथे मात्र खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलाय जीवनच्या माध्यमातून. आणि आता नवीन खेळाडू वाईस कॅप्टन तुषार जमदरेला तुम्ही पाहता, जो बदरच्या दाखल झालाय या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय, साराचं लक्ष आता त्याच्यावरती लागलंय. पहिलाच बॉल फेस करतोय, विकेट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटन बॅटच्या मधनं टप्पा पडला, बर्दा वेगाने बॉल निघून चालला. एससी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची आता सामने होत असताना षटक क्रमांक तिसरा मिळेन संपन्न झालं आणि या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गोरदास. तुम्ही पाहताय गोरदाची बारकवरती जीवन. एक षटकार जरूर आला, परंतु फक्त आणि फक्त 8 धावा त्याने खर्च केला या मॅचमध्ये आणि धावफलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 38 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 14 मिनिटे संपन्न झालेत, 58 सेकंद इथे मात्र संपन्न झालेत. त्यामुळे आता परफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल. टाइम ऑन आहे आणि आता 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केलेत टीम जय भवानी शिरगाव संघाच्या माध्यमातून. ड्रिंक स्टॉली मात्र दाखल झाली आहे. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, देऊया एक डीजे मास्टरला संधी आणि ऐकू एक चांगला
ची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आमचे रितेश भोपे आम्हाला माहिती देतील. 48-48 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आज वेळात वेळ काढून बदलापूर समालोचक समितीचे सदस्य आमचे श्रवणजी दिगंबर धुमाळे हे देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी पोहोचले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण भरपूर बिझी शेड्यूल असतो. मग मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच पालघरमध्ये ते समालोचन करण्यासाठी जात असतात. परंतु आज खरं तर गावासाठी त्यांनी मात्र वेळ दिला. त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. मनपूर्वक हार्दिक स्वागत. रन विकेट. इथे गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न, बॉलर बॅकड्राईव्ह करायचं होतं, नाही जमलं. सुमेश जाधवला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडला असेल मयूर जाधवनं देखील या मॅचमध्ये. कारण आतापर्यंत मोठे स्ट्रोक देखील आले, त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देखील दिलं. परंतु या बॉलवरती मी म्हणेन एकही धाव आली नाही आहे टीम खरबई संघासाठी. चेंडू शिल्लक असतील आता शेवटचा 1 टू गो. बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. स्कोर एकला खेळाडू उपस्थित. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चूक करतो आणि अखेर बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये मी म्हणेन 2 वेळा चूक केली आहे टीम शिरगाव संघाच्या खेळाडूनं. एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि आता स्कोर लेगला बॉल सीमा पार. चौकार. खरं तर 4 षटक आता संपन्न गेले. टीम जय भवानी शिरगाव संघाने एकदा जोरात टाळा झाला पाहिजेत. कारण नियम आपण पाहतो या स्पर्धेचा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. आणि आतापर्यंत मी म्हणेन परफेक्ट 19 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट केलेत टीम शिरगाव संघानं. उमेशजी पवार असतील, चंद्रकांतजी पवार बंधुदांची जोडी तुम्ही नेहमीच पाहताय शिरगाव टीममध्ये खेळत असताना. आणि आता षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाज जीवन येतोय. जे जीवननं मी म्हणेन 1 षटकार जरूर खर्च केला, परंतु फक्त 8 डाबा खर्च केल्यात. त्यामुळे आता जीवनच्या खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आता देण्यात आली आहे. चला सर्व बंद करा, लगेच खेळायला सुरुवात करा. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ तुम्हाला खेळताना दिसणार आहे मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. SP वांगणी विरोधात राज क्रीडा मंडळ कुळगाव. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी यायचं. पहिला बॉल ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक उपस्थित, हाताला ब्रश करून बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. एक चांगला फटका, त्या फटक्याचा चटका लागेल टीम शिरगाव संघाला. स्वतः संघनायक प्रथमेश तुपे उपस्थित होते. प्रयत्न भरपूर चांगले केले, प्रथमेशसाठी देखील टाळा भाजला पाहिजेत. आणि अखेर बॉल बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. त्यांचे नावाचा उल्लेख पाहायला हवा. तुषार जमदरे येथे मात्र बाद झालेत, परंतु नवीन खेळाडू मैदानाच्या पदे ओमकार शेंडे आता दाखल होतात या मॅच मध्ये. ओमकार बद्दल बोलायला आवडेल. जेव्हा जेव्हा खरबई संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस मात्र टॉप गिअरवरती बॅटिंग करणं तो पसंत करतो. आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आता कशा प्रकारची तो कामगिरी करणार आहे यावरती साऱ्यांचं लक्ष लागलं. खरं तर डॉक्टर या टोपण नावाने सुपरिचित असलेला खेळाडू, परंतु भरपूर चांगली बॅटिंग तो नेहमीच करतो. परंतु आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा क्रिकेट तो खेळणार आहे यावरती साऱ्यांचं लक्ष आता लागलं. संघाची परिस्थिती कशी असो, परंतु चेहऱ्यावरती स्मित असतं तुम्हाला त्याच्या नेहमीच पाहायला मिळेल, या शंकात नाही आहे. गुरुदास सज्ज होतोय. जीवन राईटम ओव्हर द विकेट.
मी म्हटलं होतं ऑन साईडला खेळलाय, फटका फसलाय, खेळाडू उपस्थित दरम्यान झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर पहिला बॉल फेस करत असताना आता इथून मात्र ओमकारला परतावं लागतंय वाघारी. फलंदाज बाद. चला टीम कासगाव आणि कुळगाव यायचं आहे आपण टॉससाठी. इथे चेंडूचा पाठलाग केला होता, फॉलो केला होता, असं वाटलं होतं चेंडू मात्र विरकवून देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु लाईन थोडीशी खराब त्यामुळे की काय इथे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. कासगाव टीमचे कॅप्टन इथे दाखल झाले आहेत. विनंती आहे टीम कुळगाव आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करा. जीवन राईट नंबर द विकेट. गोपणी सारखी बॅट फिरवली आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय अंशुल भोसलेला तुम्ही पाहताय. 2 धाबा 1 पडायचा प्रयत्न झालाय आणि अखेर सलामीला गेला खेळाडू सुमेश जाधवला आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. वाजवलं नवीन खेळाडू यश. हा ट्रॅकर होता ऑन साईडला खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिलच्या बॅट पण येतोय सिक्सर. टीमची टोटल 65. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे पाहिला अशा नजरेनं, परंतु पंच सहमत नव्हते. दरम्यान डाव संपला पहिला आणि आता तुम्ही पाहताय धाव फलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 66 धाबा आहेत धाव फलकावरती. येस 67 धाबांचं टार्गेट आहे गौरव या मॅच मध्ये. प्रशांत सूर्यराव सर अर्थातच क्रिकेट विश्वाने दिलेल्या त्यांना नाव लाल्या, ते देखील आता तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. टॉस आपण संपन्न करू. टीम कासगावची कॅप्टन इथे दाखल झालेत. टीम कुळगाव आपण देखील या. मोटर्स यांचा वेस्टला तर शॉप आहे, पण यांनी आता ईस्टला सुद्धा ओपन केला आहे. म्हणजे मित्र दमदीप खिलारे यांचं ओपन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑफर चालूच असतात. बोला की ते साहेब काय सेवा करू? गाडी घ्यायची माझ्या मेवण्याला. कल्पेजी जमदरे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. मोटर्स यांचा कल्पेजी जमदरे आपल्यास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतो. आता ईस्ट और वेस्ट श्री गणेश मोटर. कल्पेजी जमदरे जे चांगले खेळाडू आहेत यांच्याकडे ऑफर चालूच असतात. त्याचे शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. टीम कुळगाव कॅप्टन
बोला आपला किती साहेब, विनंती आहे काय आपण सेवा लवकरात करू? लवकर टॉससाठी गाडी या. घ्यायची माझ्या मेवण्याला मोटर्स यांचा वेस्टला तर शॉप आहे पण यांनी आता ईस्टला सुद्धा ओपन सर अविनाश भोईर ईस्ट और वेस्ट आपला विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात तुम्ही लवकर या. यांच्याकडे कधी पण आहे, यांच्याकडे ऑफर चालूच असतात. बोला चला किती साहेब, कॅप्टन काय सेवा करू? विजय गाडी घ्यायची माझ्या मेवण्याला मोटर्स कसं यांचा पिया? वेस्टला तर शॉप आहे पण यांनी आता ईस्टला सुद्धा ओपन केलं आहे. म्हणजे आता ईस्ट और वेस्ट श्री गणेश मोटर इज बेस्ट. तुम्ही यांच्याकडे कधी पण आहे, यांच्याकडे ऑफर चालूच असतात. चला आम्ही जी डांगरे सर आपण यायचं आहे टॉससाठी. बोला किती साहेब, काय सेवा अविनाश करू? भोईर येतात गाडी आय थिंक. घ्यायची माझ्या मेवण्याला मोटर्स यांचा वेस्टला तर शॉप आहे पण यांनी आता परंतु ईस्टला लक्षात सुद्धा असू द्या open केलं यावेळेस आहे. म्हणजे आता खेळायला ईस्ट सुरुवात और होईल, वेस्ट श्री दुसऱ्या गणेश डावाला मोटर सुरुवात इज होईल. बेस्ट. तुम्ही त्यावेळेस यांच्याकडे तुम्हाला कधी पण आहे, पांढऱ्या यांच्याकडे सामोरं जावं offer लागेल, चालूच याची आपण असतात. नोंद घ्यायची आहे. हे नियम सर्वांना सारखे आहेत. त्यामुळे आम्ही जी डांगरे सर तुम्ही या मैदानाशी बोला खरं किती तर साहेब, काय सेवा भरपूर करू? जबरदस्त तुमचं नातं गाडी आहे, घ्यायची त्यामुळे माझ्या तुम्हाला मेवण्याला मोटर्स साऱ्या यांचा गोष्टी वेस्टला माहिती तर आहेत. शॉप आहे पण यांनी आता ईस्टला तास सुद्धा आम्ही open संपन्न केलं करू. आहे. म्हणजे आता ईस्ट और वेस्ट श्री गणेश मोटर इज बेस्ट. खरं तर कल्पेश तुम्ही जमकर यांच्याकडे याच्या कधी शुभ पण- असते आपण टॉस संपन्न करतो. एका बाजूला मयूर दादा आणि एका बाजूला प्रतीक दादा अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. मयूर दादा कॉल आहे आणि आलाय प्रतीक दादा. कल्पेशजी जमकर यांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. थांबायचं आम्ही डांगरे आणि आदित्य कासगाव टीमचे कॅप्टन आपण देखील थांबा. 2 मिनिटं आपण चर्चा जरूर करू या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस जिंकलाय सर्वप्रथम निर्णय. सर्वात पहिले गुड मॉर्निंग सर्वांसाठी. आणि टॉस जिंकल्यानंतर आमचे 2 प्लेयर येत आहेत, तर बाकीच्या गोष्टी आम्ही तुम्हाला कळवतो लवकरात लवकर. डिसिजन पेंडिंग आहे. काय म्हणाल अभिनजी डांगरे सर, खरं तर या मैदानाची तुमचा जबरदस्त नाता आहे. नेहमीच तुम्ही क्रिकेट खेळत असता, परंतु 2 ते 3 एंट्र्या आता यावर्षी तुम्ही 2 ते 3 स्पर्धेमध्ये खेळला नाहीत, त्याचं मागचं कारण? सध्या मुलांची प्रॅक्टिस जरा कमी चालते आहे. आणि कसं आहे, मैदानावरती तुम्ही पाहता सामना रंगतोय. एका बाजूला संघ जय भवानी शिरगाव, त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय राज क्रीडा मंडळ गावदेवी करवई. या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता मॅचला जशी सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. बदलापूरचा एक बुलंद आवाज सोमनाथजी खाडे सर, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी. 67 धावांच्या पाठलागाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. गोलंदाज निखिल शेंडे षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. आणि पहिलाच बॉल अतिशय सुंदर पाहायला मिळाला. सरळ विकेटकीपरच्या स्वाधीन होत असताना कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली नाही. 5 षटकांचा पूर्वार्ध आपण पाहिला. 66 धावा जमवल्या आणि 67 धावांचं कडवं आव्हान या ठिकाणी उभं केलंय बॅटिंग करत असताना टीम जय भवानी शिरगाव. सागर इरमाळी ऑफ साइडला शफल झाला आणि ऑन साइडला एक जबरदस्त तडाखा दिलाय. प्रॉपर मिडल, चेंडू सीमा पार, सागर इरमाळी षटकार.
शिरगाव टीम मधनं तर 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालाय. शिरगाव टीमसाठी षटकार आलाय. सागर इरमाळी चांगलं जजमेंट. ऑफस्टमच्या जास्त बाहेरून चेंडू जातोय. प्रशांत सूर्यराव सर सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 67 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करत असताना जय भवानी शिरगाव संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं सागर इरमाळी तर दुसऱ्या बाजूनं कुंदन भोसले. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. या चेंडूवरती नक्की काय घडलं पाहिलं जाईल. चेक करतायत पंचांचं बोट आकाशाकडं. मोठा मासा गळाला लागतोय. जय भवानी शिरगाव संघाला लागलेला पहिला हादरा. फलंदाज सागर इरमाळी परतला. माळी तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय. निश्चितच एक षटकार ठोकला. त्यानंतर आक्रमक भूमिकेमध्ये आला. हॅलो चेक. आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळत होता. मात्र हे आक्रमण इथून थांबवलंय. निखिल शेंडे गोलंदाजी करत असताना टिपलेला पहिला गडी सागर इरमाळीच्या रूपानं मोठा धक्का लागला शिरगाव टीमला. 67 धावांचं मोठं आव्हान आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर संमिश्र होती. एक षटकार आला. त्यानंतर सागरला परतवलंय. मोठी विकेट. या मॅचची प्राइज विकेट या ठिकाणी अर्जित केली. निखिल शेंडेला सुयश लाभलंय. राईट अमोर द विकेट. निखिलचा हा चेंडू जागेवरनं खडे कट करण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटची एज आणि विकेटच्या मागे गौरवचा एक सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. पाठोपाठ लागलेला दुसरा धक्का शिरगाव टीमला. बॅट्समन उमेश गोल्डन डकचा शिकार. आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतंय. आनंद घ्यायला मिळतंय. डीजे ऑपरेटर भाऊंचा आपण मनापासून कौतुक करूया. सकाळच्या सत्रामध्ये सर्व आलेल्या प्रेक्षक राजाचं या ठिकाणी चौफेर मनोरंजन पाहायला मिळतंय. अजून एक फलंदाज बाद झालाय. निखिल शेंडे फायर करत असताना पाठोपाठ 2 गडी टिपलेत. ऑन हॅट्रिक गोलंदाजी मार्कवरनं निखिल शेंडेला आपण पाहताय. उंची चांगली आहे. खांद्यामध्ये प्रचंड ताकद आणि या ताकदीचा पुरेपूर वापर. राईट मोर द विकेट. हॅट्रिक बॉल. यावेळेस जबरदस्त फटका कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. दन 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 करत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा एल्गार. चेंडू सीमा पार. चौकार. आलेल्या 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 11 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 11 धावा धावफलकावरती. 67 धावांचं लक्ष जरूर मोठं आहे. मात्र हे मोठं लक्ष पार करण्याची धमक आमच्या रक्तात सुद्धा आहे. मेन इन ऑरेंज प्रथमेश. जबरदस्त फटका पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं नजाकत भरा फटका मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. क्रिकेटचं सौंदर्य मैदानावरती दाखवत असताना प्रथमेशच्या बॅटमधनं आलेला हा सलगचा दुसरा दर्जेदार चौकार. कोशिश भी ना करो ये गलत बात है. प्रथमेश प्रयत्न करतोय. प्रथमेशला ही गोष्ट माहिती आहे. मैदानावरती आला. 2 चेंडू फेस केले. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. धावफलकाला इथून गती प्राप्त करून देतोय. षटक पहिलं संपलंय. स्कोर कार्ड वरती आहेत 2 गडी बाद 15 धावा.
66 धावांचं मोठं आव्हान जरूर आहे. टॉप ऑर्डरचे दोन महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद जरूर झाले. बॅटिंग करत असताना सागर इरमाळी 6 धावांचं योगदान दिलं, तो बाद झाला. उमेश आला, उमेश सुद्धा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर जिम्मेदारी कुंदन आणि प्रथमेश या दोन फलंदाजाच्या खांद्यावरती आहे. प्रथमेशच्या बॅटमधनं 2 चौकार येत आहेत आणि ही मॅच ऑन करत असताना ठोकलेत हे 2 चौकार. 2 षटकं संपली आहेत. स्कोअर कार्ड वरती 15 धावा. संमिश्र सुरुवात. 2 गडी एका बाजूने बाद करण्यात यश मिळालं आई गावदेवी खरवई टीमला, तर दुसऱ्या बाजूने यश मिळाले 15 धावा जमवण्यात. बॅटिंग करत असताना टीम जय भवानी शिरगाव संघाला 66 धावा जमवल्यात. 67चं टार्गेट या ठिकाणी चेस करतायत. स्ट्राईक रोटेट होतीये. यावेळेस आपण पाहू शकाल निश्चितच षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. गोलंदाज तुषार. खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त यॉर्कर लेंथ अटॅकिंग मारा पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार चेंडू खोलवर टप्प्यात टाकलाय. कुठल्याही प्रकारे संधी नव्हती मोठा प्रहार करण्याची. स्वतःचा बचाव केला कुंदन भोसलेनं आणि निश्चितच हा चेंडू 0 धावांवरती या ठिकाणी समाप्त झाला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिला डॉट टिट फॉर टॅट मैदानाच्या आतमध्ये उत्तर देत असताना ठोसा. यावेळेस बॅटची एज अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत. निश्चितच दोन्ही पंच या ठिकाणी एकमेकांशी सल्ला मसलत करतील आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. जबरदस्त मॅच मैदानावरती आपण पाहताय. बदलापूर ग्रामीणचं हे जबरदस्त क्रिकेट मैदानावरती एन्जॉय करायला मिळतंय. बदलापूरच्या क्रिकेटच्या तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निर्णय सोपवलेला आहे. थर्ड अंपायर कॉल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. या ठिकाणी आमचे थर्ड अंपायर योगीराजजी बुटेरे सर या ठिकाणी चेक करतील निश्चित चेंडूवरती काय घडलं. बॅटला चेंडूनं स्पर्श केला का, त्यानंतर चेंडू बॅटला लागल्यानंतर डायरेक्ट विकेट किपरच्या हातात गेला का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्यासोबत कार्यरत आहे. कुणी येऊ नका, या ठिकाणी तिसरे पंच आहेत. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आयोजन कमिटीच्या वॉर रूम मध्ये आपण आहोत. टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत. ऑफिशियल इंजिनियर ऑपरेटर आमचे मिलनजी पाटील सर आणि त्यांचा संपूर्ण संच या ठिकाणी आपल्यापर्यंत एक चांगला निर्णय पोहोचवतील. काळजी करू नका. बॅटला स्पर्श झाल्यानंतर टप्पा पडून कॅच झालाय. बॅट्समन सेफ. चेंडू चांगला पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर क्रिकेट मैदानावरती निश्चितच पेश करत असताना षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन तुषार आलाय आणि 2 चेंडू त्याच्या माध्यमातून निर्धाव पाहायला मिळत आहेत. 67 धावा मोठ्या पार करायचेत. यावेळेस हा फुलटो चेंडू आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. दूरवरनं फिल्डर येतोय, अडवण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. चांगलं गॅप सिलेक्शन होतं. पॉवर प्लेचं षटक चालू असताना षटक क्रमांक 2 ची या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना आपल्याला तुषार पाहायला मिळतोय. आई गावदेवी खरवई संघासाठी चांगली गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून अद्यापपर्यंत पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या षटकात आपण आहोत. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती बॅट्समन कुंदन भोसलेवरती जबाबदारी. यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने प्लेस केलं. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती चेंडूला अडवलं. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. रोखून ठेवलंय, थांबवून ठेवलंय. निश्चितच फलंदाजांच्या पायामध्ये बेडा ठोकतोय. चौकार षटकारांपासून वंचित ठेवलाय आणि निश्चितच या धावा पार करत असताना घाम गाळावा लागेल. मेन इन ऑरेंज जय भवानी शिरगाव या टीमला बनवायच्या आहेत 67 धावा. स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रथमेश आलाय स्ट्राईक एंड वरती. स्लोवर वन गती परिवर्तन पाहायला मिळालं. यावेळेस गती कमी केली आणि चेंडू जसा रिलीज केला टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. कुठल्याही प्रकारची धाव नाही. दर्जेदार क्रिकेटचं प्रात्यक्षिक मैदानावरती आई गावदेवी खरवई हा संघ मैदानावर खेळतोय. या वर्षीच्या हंगामात प्रचंड फॉर्म मध्ये असणारी टीम. हा सुद्धा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द स्टंप पिच केलं, थोडंसं आतमध्ये घेतलं. निश्चितच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी. षटक क्रमांक 2 संपलाय. मैदानावरती निश्चितच रोखून ठेवलं. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 18 धावा. बॅटिंग करतायत जय भवानी शिरगाव. डीजे वरती आहेत 18 धावा. निश्चितच 67 धावांपर्यंत पोहोचायचं. इथून मेहनत भरपूर करावी लागेल.
कष्ट करावे लागतील, जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये ठेवावी लागेल आणि या धावा जर पार करायच्या असतील तर इथून जिम्मेदारी स्वीकारावी लागेल. कुंदन भोसले आणि प्रथमेश ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 18 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि तब्बल 49 धावांची गरज या ठिकाणी. चला टीम खरवई, आपण लगेचच या ठिकाणी फिल्डिंग सजवून घ्या आणि निश्चितच यापुढील तिसरं षटक चालू होतंय. गोलंदाजी मार्गवरनं दिनेश वाघच्या खांद्यावरती या ठिकाणी जबाबदारी पाहायला मिळेल. 18 चेंडू 49 धावांचं लक्ष्य पार करायचंय. बदलापूर नगरीची ही आणबान शान ऐतिहासिक क्रीडा नगरी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. पंकजी फुलोरे यांच्या माध्यमातून खरवई संघ जर हा सामना जिंकला तर सर्व ब्रेकफास्टची व्यवस्था या ठिकाणी खरवई टीमसाठी केली जाणार आहे. भरपूर बक्षिसांची खैरात आपल्याला सकाळच्या सत्रापासूनच पाहायला मिळते. अगदी पहिल्या मॅच पासून खरवईची फॅन फॉलोईंग आपण सातत्यानं पाहिली आहे. खरवई टीमवरती असणारे भरपूर प्रेम आपण मान्यवरांचं सुद्धा सातत्यानं पाहत असतो. यावेळेस खरवई संघ फ्रंटफुटवरती जरूर पाहायला मिळतोय, मात्र तितकीच ताकद ठेवून खेळतीये जय भवानी शिरगाव. 18 चेंडू आणि 49 धावा इथून बनवायच्या आहेत. आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार होतोय. जबरदस्त फटका ऑफ साईडला जाऊन ऑन साईडला दिलाय टोला. स्क्वेअर लेगला बीट केलं. चेंडू सीमा पार, षटकार. आव्हान कायम ठेवलंय. षटकार ठोकलाय. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलं. दिनेश वाघचं स्वॅग से करेंगे सबका स्वागत. कुंदन भोसले मैदानाच्या आतमध्ये षटकारानंतर लगेचच अजून एक चांगला फटका. स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती फिल्डर आहे, पकडलं फेकलं. एक सिंगल कंप्लीट करतायत. अजून एकेरी धावेचं योगदान येईल. 6 नंतर एक सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 49चं समीकरण होतं. पहिल्या 2 चेंडूंवरती येत आहेत 7 धावा. समीकरण बदललं. इथून विचार केला तर 42 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते 16 चेंडू 42 धावा. गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिनेश वाघ. स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रथमेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. ती 2 षटकांमध्ये 18 धावा होत्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर एकेरी धावेचं योगदान. एकंदरीत संमिश्र सुरुवात. यावेळेस हा सुंदर चेंडू समोर पिच केला, अगदी समोर रिलीज केलं. त्यानंतर वळण घेत बाहेर निघतोय. लेग कटर पाहायला मिळाला. थोडीशी गती कमी केली आणि त्यानंतर टाकलेला हा चेंडू दिनेश वाघच्या माध्यमातून सुंदर दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. जबरदस्त क्रिकेटचा नजराणा यावेळेस पाहायला मिळतोय. 67 धावांचं कडवं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग या ठिकाणी करताय जय भवानी शिरगाव. यावेळेस प्रथमेशसाठी फटका चांगला आहे. ऑफ साईडला गेला आणि ऑन साईडला फटका खेळलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेनं जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा. हा षटकार.
जाईल. जबरदस्त झेल गौरवच्या माध्यमातून अजून एक गडी बाद होईल. मैदानामध्ये मॅच मध्ये आले ट्विस्ट. फलंदाज प्रथमेश जो होता आक्रमक, बाद. भरपूर रस्ता पार करायचा आहे. 67 धावांपर्यंत पोहोचायचंय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 67 धावा मैदानावरती बनवायच्या आहेत. एकंदरीत पाहिलं तर 35 धावा जमवल्यात. बॅटिंग करत असताना जय भवानी शिरगाव या टीमनं मोठं आव्हान मैदानावरती पार करायचंय. 12 चेंडू शिल्लक आणि बारा चेंडू आणि 32 धावा इथून अजून पार करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना जय भवानी शिरगाव या टीमला मोठी मॅच मैदानावरती बदलापूर ग्रामीणच्या 2 ताकदवर टीम खेळतायत. जबरदस्त द्वंद्व पाहायला मिळेल. आई गावदेवी खरवई आणि त्यांना फाईट करत असताना जय भवानी शिरगाव. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. खरवई संघ आपण वेळेची काळजी घ्या. चला मित्रांनो, टाइम काउंटडाऊन केला जातोय. बरोबर 18 मिनिटं आपण खर्च केलेली आहेत. उर्वरित 3 मिनिटांमध्ये आपल्याला षटक कंप्लीट करायचं आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं ही प्रेमाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवतोय. याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. 12 चेंडू आणि 32 धावा इथून पार करायच्या आहेत. जिम्मेदारी फार मोठी असेल. बॅटिंग करत असताना कुंदन भोसले सलामीचा फलंदाज मैदानावरती खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन प्रेम मैदानाच्या आत आलाय. हा चेंडू पाहायला मिळतोय. बॅट फिरवली मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू होता. हातातनं ड्रॉप होतोय. सोपा झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच थोडस लेझी अप्रोच पाहायला मिळाला आणि या दरम्यान आपण पाहाल तर हा झेल ड्रॉप होतोय. कुंदन भोसले स्ट्राईक एंडवरती खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी प्रेम मैदानाच्या आतमध्ये आलाय. 12 चेंडू 32चं समीकरण होतं. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज तुषार षटक क्रमांक 4 मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर मिडल. जसा चेंडू बॅटला स्पर्श झाला, कुंदन भोसलेचा ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आई भवानीचा आशीर्वाद. षटकार. नंतर लगेचच जीवनदानाचा फायदा उचलत असताना जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतोय कुंदन भोसले. ठोकलाय षटकार. सोपा झेल होता. झेल टिपणं गरजेचं होतं. ये जिंदगी है दोस्तों, ये मौके कम धोके ज्यादा देती है. सोपा झेल ड्रॉप. 6 धावा येत आहे. 6 धावा धावफलकावरती ऍड केल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 41 या धावसंख्येवरती. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती 67 धावांपर्यंत पोहोचायचंय. आणि कुंदन भोसले मैदानाच्या आतमध्ये सांगतोय, जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत विजय आमच्या टीमला सुद्धा मिळू शकतो. यावेळेस खेळलेला फटका ऑन साइडला. सीमारेषेवरती फिल्डिंग चांगला थ्रो एका टप्प्यावरती गॅदर केला जाईल. तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवतायत. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. सॉफ्ट सिग्नल पंच आम्हाला कळवा. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलेला आहे. चेक करतायत योगीराजी बुटेरे सर आमच्या वॉर रूम मध्ये चेक करतायत. निश्चितच आपल्यापर्यंत एक चांगला निर्णय पोहोचवला जाईल. इट इज अ फेअर डिलिव्हरी.
चांगला चेंडू आहे. पंचांच्या माध्यमातून आपल्याला निर्णय पोहोचवला जातोय. चांगल्या पद्धतीनं हा चेंडू या ठिकाणी रिलीज केला. सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं ते 42 या धावसंख्येवरती. तुषार राईट अमोर द विकेट. प्रेमसाठी ओरपी चेंडू आक्रमण केलंय. चेंडू हवेत फसलेला फटका. चेंडू खाली फिल्डर झेल टिपला. खेळ संपला. मैदानामध्ये निश्चितच आई गावदेवीचा आशीर्वाद खरवई टीमच्या बाजूनं. झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतेल. लागलाय अजून एक हादरा जय भवानी शिरगावला. मात्र त्याला साथ देणं फार गरजेचं आहे. पाठोपाठ विकेट जात आहेत. लगातार अंतरानं विकेट मिळत असताना या ठिकाणी आणि आई गावदेवी खरवई हा संघ मैदानावरती विजयाच्या दिशेनं आगीकूच करत असताना टिपलेला अजून एक गडी गोलंदाज तुषारला सुयश मिळालंय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला निश्चितच या मैदानावरती नेहमीच पाहायला मिळालंय. या मैदानावरती येऊन कामगिरी करायची, या मैदानावरती येऊन आपल्या नावाची निश्चितच छाप सोडायची आणि खऱ्या अर्थानं बदलापूरच्या ग्रामीणचा हा थरार आपल्याला आज अनुभवायला मिळतोय. तुषार राईट अमोर द विकेट. मोहन मैदानाच्या आतमध्ये आलाय. समोरच्या दिशेला खेळलेला फटका. फिल्डर त्या ठिकाणी चूक केली. क्रिकेटचा खेळ आहे, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन 4. मोहनच्या बॅटमधनं या 4 धावा येत आहेत. धावफलक निश्चितच पाहायला मिळतंय संमिश्र प्रकारे. निश्चितच कधी बाजी मिळतीये पाहायला शिरगाव टीमची, तर कधी खरवई संघाची बाजी पाहायला मिळते. 4 आल्यात. यावेळेस फुलटो चेंडू आहे. चौकारानंतर ठाण मांडून मैदानाच्या आतमध्ये प्यारे मोहन का आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्रीला सलामी. षटकार. मध्ये 4 षटकं कंप्लीट झालेली नाहीत. 5व्या षटकासाठी एक अतिरिक्त प्लेअर तुम्हाला 30 यार्ड मध्ये घ्यावा लागेल. आयोजन कमिटीच्या वतीनं ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पंचांना विनंती आहे की आपण ही कार्यवाही करायची आहे. 4 षटकं संपली. 52 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 चेंडू आणि 15 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. निश्चितच संमिश्र स्वरूपाचं क्रिकेट मैदानावरती काठीकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त झुंज पाहायला. दोन्ही बाजूनं लागलेली आग आपण पाहू शकाल. क्रिकेटचं मैदान आम्ही गाजवण्यासाठी आलोय. निश्चितच स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आम्हाला विजय मिळवायचा आहे. सकाळ आमच्या नावावरती करायची आहे. या अनुषंगाने चाललेली मॅच. काठीकी टक्कर. 6 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष्य मैदानावरती पार करायचंय. 6 चेंडू 15 धावा. निश्चितच खरवई संघाला पंचांनी ही आपण कार्यवाही करायची आहे. एक अतिरिक्त प्लेअर आपल्याला 30 यार्ड मध्ये घ्यावा लागेल. शिस्त पाळणं फार गरजेचं. क्रिकेटचा खेळ जेवढ्या क्वालिटीने तुम्ही खेळता तेवढ्या शिस्तीनं सुद्धा खेळणं मित्रांनो गरजेचं आहे. हसा खेळा, शिस्त पाळा. मैदानावरती निश्चित शिस्तीचं पालन केलं जाईल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची आवश्यकता. गोल्डन आर्म गौरव म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. स्ट्राईक एंडवरती कुंदन भोसले आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. त्याला साथ देत असताना मोहन मैदानाच्या आतमध्ये आक्रमक भूमिका. 6 बॉल 15. पहिलाच बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेनं. चांगल्या पद्धतीनं चेंडूला अडवलं, फेकलं. थ्रो सुद्धा दर्जेदार. एक सिंगल धाव येते धावफलकावरती ऍड केली जाईल. गौरव म्हात्रे भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या खांद्यावरती. जबाबदारी
हा अनुभव मैदानावरती लावावा लागेल, हा अनुभव पणास लावावा लागेल. अनुभवाची शिदोरी मैदानावरती खोलत असताना गौरव म्हात्रे पहिला चेंडू टाकलाय, सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलं. समीकरण पहा, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची गरज विजयासाठी. आई भवानी शिरगाव त्यांना फाईट देत असताना आई गावदेवी खरवई या दोन संघांच्या दरम्यान महामुकाबला. चांगला चेंडू गौरव म्हात्रेला आपण पाहताय. निश्चितच ऑप्शनच्या जास्त बाहेरून चांगला अभ्यास केला प्रशांत सूर्यराव सरांनी आणि निश्चितच गुणवत्ता तपासली सांगतायत. वाईट बॉल, अवांतरची 1 धाव येईल. धावफलकावरती 54 धावा, 54 ऑन द बोर्ड. समीकरण एका चेंडू नंतर बदलत आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवे, झेलची सुवर्ण संधी, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. हे सोपं सूत्र असतं मित्रांनो. 2 धावा कंप्लीट, 3ऱ्या धावेची गरज आहे का हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. मैदानावरती घातपात अपघात, चांगला खेळत होता, त्याला बाद करणं अशक्य झालं होतं. मात्र कुंदन भोसले सांगणार आहे, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी किस्ती थी डूबी वहा, जहां पानी ही कम था. दोस्तीत कुस्ती, फलंदाज धावबाद. गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. निराश मनानं कुंदन भोसले मैदानाच्या बाहेर येतोय. मैदान जरूर सोडतोय. मैदानावरती मॅच जिवंत केली होती, मात्र ही मॅच आता कुठल्या बाजूला टर्न होईल हे सांगणं कठीण होऊन बसलंय. या मॅचची गोल्डन विकेट महत्वाचा बळी या ठिकाणी मिळवलाय. आई गावदेवी खरवई संघानं निश्चितच धावबाच्या स्वरूपात मिळवलेला हा गडी आणि निश्चितच मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतंय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची गरज अजूनही विजयासाठी. एकंदरीत 56 धावा स्कोर कार्ड वरती 67चं आव्हान ठेवलंय. या आव्हानाचा पाठलाग करत असताना सातत्यानं ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मॅच कधी टर्न होते खरवईच्या दिशेनं, तर कधी टर्न होताना पाहायला मिळतीये आई भवानी शिरगावच्या दिशेनं. गौरव म्हात्रे शांत डोक्यानं खेळत असताना डोक्यावरती बर्फ ठेवून राईट अमोर द विकेट. हा चेंडू चेक केला जाईल, पाहिलं जाईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगल्या दर्जाचं क्रिकेट गौरव म्हात्रे मित्रांनो. या खेळाडूला निश्चितच विसरून चालणार नाही. लेदरचा एक चांगला क्रिकेटर आहे, त्याचबरोबर निश्चितच खरवई संघाचा हुकमाचा एक्का शेवटी राखून ठेवला होता आणि अशा वेळेला निश्चितच गोलंदाजी करत असताना गौरव म्हात्रे राईट अमोर द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे, फिल्डर दूरवरनं येईल, झेल टिपण्याचा प्रयत्न करेल. एक चांगला झेल मिड विकेट वरती आणि या मॅचला टर्न करत असताना गौरव म्हात्रे ऑन फायर. फलंदाज बाद. आणि अशा वेळेला गौरवच्या हातामध्ये चेंडू सोपावला आणि का माझ्यावरती विश्वास दाखवला जातो खरवई गावाच्या वतीनं आणि का माझ्या संघाचा, संघ मालकांचा, संघ नायकांचा माझ्यावरती विश्वास असतो. निश्चितच हे गौरव म्हात्रे स्वतः सांगत असताना लीडिंग फ्रॉम द फ्रंट जबरदस्त कामगिरी पार पाडत असताना प्रेक्षक राजाची मन जिंकणारी गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, अजूनही सामना ऑन आहे. 11 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू बॉडी लाईन शरीरावरती आदळलाय. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी निश्चितच धाव पाहायला मिळत नाहीये. मॅच आपल्या बाजूने टर्न करत असताना, मॅच वळवून घेत असताना गौरव म्हात्रेनं गोल्डन आर्म दाखवलाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि निश्चितच अजूनही 11 धावांची आवश्यकता. वैद्य चेंडू जर फेकला तर मात्र इथून विजय निश्चितच खरवई संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळेल. मात्र जर एखादा चुकीचा चेंडू आला तर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा जय भवानी शिरगाव संघ शिरकाव करू शकतो. मात्र गौरव म्हात्रे चांगला चेंडू टाकतोय. शेवटचा चेंडू अतिशय दर्जेदार टाकलाय. झेल टिपण्याची संधी आणि झेल टिपला, खेळ संपला. या मॅचचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि हा सामना आपल्या बाजूने झुकवून घेतलाय आई गावदेवी खरवई या टीमनं. वेल प्लेड बॉयज आणि शिरगाव संघाचं सुद्धा गोड कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू प्रात्यक्षिक ज्यानं पेश केलं
आणि बॅटिंग करत असताना तब्बल 29 धावा कुठून काढल्या. गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी महत्वाच्या वेळी ऐन मोक्याच्या वेळेला जबरदस्त षटक टाकलं, 2 विकेट मिळवल्या आणि विजय मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा ज्यानं मिळवला वन अँड ओनली गौरव म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि 2 विकेट ज्यानं अर्जित केल्या तो गौरव म्हात्रे मॅन फ्रॉम आई गावदेवी खरवई या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहताय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.